नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना आहे ती प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये आहे ती करायची आहे. नवरात्रीमध्ये देवी तत्व हे 1000 पटीने जागृत झालेलं असतं. त्यामुळे या कालावधीमध्ये जर आपण कलश स्थापना जर केली तर अतिशय प्रभावशाली होते. मंगल कलश म्हणजेच आपल्या स्वामिनीचं हे प्रतीक असतं. त्याचबरोबर ते शुभतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक असतं. नकारात्मकता ऊर्जा हे खेचून घेणारं असतं. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये नक्कीच कुलस्वामिनीचा हा मंगल कलश आहे, हा नक्कीच आपण स्थापन आहे तो करायचा आहे. हा मंगल कलश आहे तो आपल्याला कशा पद्धतीने स्थापन आहे तो करायचा आहे. या मंगल कलशामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या टाकायच्या आहेत. योग्य पद्धतीने तो कशा पद्धतीने स्थापन आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर या मंगल कलशामध्ये सर्व देवी देवतांचा वासा असतो. त्यांचा कृपाशीर्वाद आहे तोही आपल्या कुटुंबावरती राहतो. त्याचबरोबर आपली जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीचं सुरक्षा कवच आहे तेही आपल्या कुटुंबावरती राहतं. मंगल कलश स्थापन केल्यानंतर हा आपल्याला संपूर्ण वर्षभर आहे तो ठेवायचा असतो. हा जर मंगल कलश आपल्याला संपूर्ण वर्षभर ठेवायचा आहे तर त्यामधील आपल्याला पाणी आहे ते कधी बदलायचं आहे. त्याचबरोबर तांदूळ कधी बदलायचे आहेत. आपण जी विड्याची किंवा आंब्याची जी पानं जी ठेवलेली आहेत ती आपण कधी आहेत ती बदलायची आहेत. नारळाला जर तडा गेला तर काय करावं, नारळ जर खराब झाला तर काय करावं, नारळाला जर कोंब आला तर आपण काय करायचं, ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपण नक्की कधी बदलायच्या आहेत. तसेच या नवरात्रीमध्ये आपल्याला काही कारणास्तव कलश स्थापना करणं जर नाही शक्य झालं तर आपण नक्की कधी कलश स्थापना आहे ती नंतर करावी. कलश स्थापना ही आपल्याला कशासाठी आहे ती आपल्या देवघरामध्ये आहे ती करायची आहे. ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती दिलेली आहे. प्रत्यक्ष कृती करून व्हिडिओ हा दाखवलेला आहे की आपल्याला कलश स्थापना आहे ती कशा पद्धतीने आहे ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ.